गावाकडे गेलं ना दिवसाची सुरुवात असं मस्त पक्ष्यांच्या आवाजाने होते. कोंबडा सुद्धा आरवला जातो आणि त्यामुळे आपल्याला जाग येते. खरं तर इतक्या उशीरपर्यंत आपण कधी झोपत नाही, पण या पक्ष्यांच्या आवाजाने ना लगेच गलबलाट सुरू होतो आणि आपल्याला जाग येते. गावाकडे जाताना ना जास्त वेळ गाडीमध्ये प्रवास केल्यामुळे ना कंटाळा येतो आणि सकाळ उठायला थोडासा उशीर होतो. उठल्यानंतरचा हा आपला नजारा. चॉकी खातीस रिशू? दाजी काय खातोय? तुझं काय चाललंय? मम्मी आज भाजी सोबत खायचं आता. तिला खायच्यात कुरकुर. अहो ते माझं नाही तर साहेब येते. इथे ना सासऱ्यांनी आमच्यासाठी रामफळ आणलेलं होतं आणि रामफळ अजिबातच गोड नव्हतं, त्यामुळे खायला अजिबात टेस्ट त्याला नव्हती. आणि सासऱ्यांनी आम्ही ते मुंबईवरून येणार आहोत म्हणून ते आमच्यासाठी घेऊन आलेले होते, की त्यांना असं वाटलं होतं की ते आम्हाला आवडेल, पण ते चांगलं नव्हतं. पण त्यांचं मन राखण्यासाठी ना आम्ही ते खाल्लं होतं. आणि बघा इथं ना नंतर सगळे कामं आवरून घेतले आणि मला शेतात जायचं होतं, कारण मला ना ज्वारी काढायची होती. तर जाताना ना आपल्या रानातल्या झाडाला एक चिक्कूचं झाड आहे, त्याला एवढे सारे चिक्कू आले होते, तर ते तुमच्याशी मी इथे शेअर केलेले आहेत. जाताना बघा वाटेत आपल्याला लागणाऱ्या सगळ्या शेतातले मी तुम्हाला इथे दाखवते काय काय आपल्या शेतामध्ये आहे. तर सुरुवातीला ना आपल्या शेतामध्ये गहू आहे, भरपूर मोठ्या ओंब्या लागलेल्या होत्या आणि हिरवागार छान असा आपला गहू सुद्धा आहे. तर पुढे ना इथे ही मका आहे आणि हे कांद्याचं शेत आहे. तर कांद्याच्या शेतामध्ये ना सौर ऊर्जेवरची मोटर चालू केलेली होती सासऱ्यांनी आणि त्याचं पाणी द्यायचं इथं काम चालू होतं. म्हणजेच आमच्या इकडं ना दारी धरायचं असं बोलतो. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. गावाकडे गेले की आहो आणि मी थोडीशी या दोघांना मदत म्हणून आम्ही ना शेतातले कामं करत असतो. जास्त नाही, पण मुंगीचा वाटा म्हणून आम्ही ना थोडंसं काम करत असतो. जसं जमेल त्याप्रमाणे आम्ही इथे कामं करत असतो. तर आज ना ज्वारी काढायला आलेली होती आणि या दोघांनाच नंतर कामं करावं लागतं, कारण असं तर बायका जास्त कामाला काही भेटत नाहीयेत. त्यामुळे ना आहो गेले, आम्ही गावाला गेलो की आहो लगेच मागे लागतात, चला आपण शेतात सगळे मिळून कामं करूया. आणि एकट्याने कुठली कामं करण्यापेक्षा ना सगळ्यांसोबत काम केलं ना तर कधी कामं झाले ते समजून येत नाही. त्यामुळे ना आम्ही सगळेच आज शेतात आलो होतो. मुलांना मम्मीकडे पाठवून दिलेलं होतं, कारण माहेर सुद्धा जवळ आहे आणि तिकडे मम्मीकडेही मुलांना दोघांना पाठवून दिल्यामुळे आम्ही सासू सासरे आणि आहो आणि मी सगळे आम्ही रानात आलेलो होतो. तर आज ज्वारी काढायची होती. आधी हाताला चटके मग मिळते भाकरी, तसंच अगदी झालेलं होतं. ज्वारी काढून ना माझ्या हाताला भरपूर सारे फोड आलेले होते. पण आज खरी त्यांची व्यथा आपल्याला कळते. रानात दिवसभर राबतो तोच खरा राजा, रानात सोनं पिकवतो शेतकरी माझा. खरंच शेतकरी खूप श्रेष्ठ आहे आणि खूप ग्रेट सुद्धा आहे.